तुम्ही सांगितलं नाहीत बाबा काय करतात? बाबा इथे काय करतायत? डॉक्टर काय झालं? हा? डॉक्टर काय बोलतात मागे? नाही, ते माझ्या बाबांची रूम आहे तिथे. अच्छा, बाबा आहेत का? नाही, बरं झालं. म्हणजे आईची भेट नाही झाली तर बाबांची तर भेट होईल. नाही भेटू शकत. म्हणजे त्यांची तब्येत बरी नसते ना, सिरियस आहेत. त्यामुळे नाजूक परिस्थिती असल्यामुळे आम्ही कोणाला भेटू देत नाही त्यांना. बरं बरं. डॉक्टर, मी इथं घरी येऊन तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं ना? नाही नाही नाही. अरे, तुम्ही घरात आल्यापासून मी तुम्हाला पाणी नाही विचारलं. तुम्ही बसा ना, मी पाणी घेऊन येतो. अरे, बरं झालं तुम्हाला माझा फोन सापडला. शोधतच होतो मी, हरवला होता. घ्या ना पाणी, घ्या. हां. मी जरा बाबांकडे जाऊन येतो. हो हो. सौरभ, बाबा का आले तिकडे? त्यांनी पाहिलं नाही ना मला आता? नाही त्यांना मम्मींबद्दल आणि बहीणबद्दल काही कळलं नसेल ना? नाही नाही सौरभ, त्यांना जरा जरी संशय आला ना तरी माझं काही खरं नाही. कस्तुरी, हे बघ, त्यांना संशय येईल असं आपण काहीही करणार नाहीत. तू शांत हो. मला सांग, बाबांची तब्येत कशी आहे? काकांची तब्येत पण बिघडतच चालली आहे. मध्येच पल्स रेट वाढतोय, मध्येच कमी होतोय. मला काही कळतच नाहीये. हॉस्पिटलमधून लवकरात लवकर इंजेक्शन मागवून घ्यायला हवं कस्तुरी. तू विश्वासही नेमका घरात अडकलाय. सौरभ, त्याला बाबांसमोर याला सांगू नकोस हा. तो गेला वर पळून. पण मग आता इंजेक्शन कोण आणणार? थांब, मी बघतो. हॅलो सिंधू, तुला जे इंजेक्शन पाठवायला सांगितलं होतं ते पटकन कोणाबरोबर तरी माझ्या घरी पाठव. नाही, तो नाही येणार आहे. तू सिंधू, तुला मी आता सगळं नाही सांगू शकत, नंतर सांगतो. प्लीज लवकर पाठव. कस्तुरी, अजून तब्येत बिघडली ना तर बाबांना हॉस्पिटलला शिफ्ट करावं लागेल. मम्मी, विश्वास, मी पोचतेच आहे. कुणाला काय बी कळू देऊ नको आणि त्या कस्तुरीवर नजर ठेव, कळलं का? शिवा. हा मम्मी. गडबडी. पोरांना फोन करून विचारू का? नाही नाही नाही, गाडी फिरव, आपल्याला पोचायचंय लवकर. मम्मी 10 मिनिटात घरी पोहोचते. काय? ते काकांची तब्येत बिघडत चालली आहे. बाहेर बाबा येऊन बसलेत आणि आता मम्मी घरी येत आहेत. सौरभ, आता काय करायचं? कस्तुरी, तुझ्या बाबांना जर कोणी बघितलं ना इथे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तुम्ही इथे?
मी पण तुम्हाला हेच विचारणार होते. तुम्ही इथे? मी डॉक्टर सौरभला भेटायला आलो होतो. योगायोगच म्हणावं लागेल. तुमची पण भेट झाली. तुम्ही डॉक्टरांना भेटायला आलात ना? डॉक्टरांनाच भेटायला आले. आहेत का ते? हो आहेत ना, आहेत ना. बसा ना, बसा प्लीज. हो. बसा प्लीज, बसा. तुम्ही डॉक्टरांना कसे ओळखता? माझ्या भावाची ट्रीटमेंट करतायत डॉक्टर सौरभ. अच्छा, लक्ष्मीचं ऑपरेशन पण त्यांनीच केलं. छान आहेत डॉक्टर, छान आहेत. माझ्या बायकोची खूप काळजी घेतात. तुमच्या भावाची तब्येत कशी आहे? तुम्ही? हा डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब तुम्हालाच भेटायला आले होते. बरं, काही काम होतं का? हा, ते तुमच्या आईला भेटायचं होतं. आले आहेत का घरी? नाही, ती बाहेर गेलीये. मला वाटतं देवळातच असतील त्या. तिकडेच जाऊन भेटते त्यांना. येते मग. नमस्कार. कस्तुरी यांच्याकडे काम करते. हो का? बरं बरं. यांचा भाऊ बेड रिडन असतो, त्यासाठी नर्स म्हणून काम करते. खरं तर यांचे खूप उपकार आहेत आमच्यावर. लक्ष्मीच्या ऑपरेशनचा सगळा खर्च त्यांनी केला. अच्छा. आत्ताच्या जगामध्ये अशी माणुसकी जपणारी माणसं भेटत नाहीत. मी माझं नशीब समजतो, अशी माणसं मला भेटली. सॉरी, तुम्हाला जरा जास्त वेळ वाट बघावी लागली. नाही, असू द्या. मुलांनी ना आधी आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्याकडे बघितलं पाहिजे, त्यांच्या इच्छा स्वप्न पूर्ण केली पाहिजे. हो काका, मला वाटत नाही की माझी आई लवकर येईल. तुम्ही मला सांगा ना, काय काय बोलायचं होतं. एक मिनिट. हॉस्पिटलमधून फोन आहे. हो, घ्या ना. हा, बोला. एवढं मोठं घर, एवढी श्रीमंत माणसं, यामध्ये आपली माऊ टिकेल का? मी आज डॉक्टरांना विचारायला आलोय खरं, पण आपली त्यांची बरोबरी सुद्धा नाही होऊ शकत. असं तर नाही ना की मी माझ्या इच्छेसाठी हे सगळं करतोय. त्यातून अजून माऊला सुद्धा या सगळ्याची काही कल्पना दिलेली नाही. या घरातली माणसं कशी आहेत हे सुद्धा माहिती नाही. पण डॉक्टर इतके चांगले आहेत ना, घरातली सगळी माणसं चांगली असतात. शेवटी शीतावरून भाताची परीक्षा केली जाते. हा काका, काय बोलायचं होतं तुम्हाला, बोला. डॉक्टर, माझा स्वभाव असा आहे ना की मनात येईल ते तोंडावर सांगतो. बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट मनात होती, राहुलं नाही म्हणून तुम्हाला विचारायला आलो. बोला ना. म्हणजे काही चुकलं तर माफ करा तुम्ही. मी हाडाचा पोलीस आहे. आयुष्यभर प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने ड्युटी केली आहे. कधीही कोणाकडून पैसे घेतले नाही. आणि मला कोणी पैसे देण्याचा प्रयत्न केला ना, मी त्याला डायरेक्ट लॉकअपमध्ये टाकतो. लोकांना असं वाटतं हनुमंत चिडखोर आहे, मारतो. पण आत्तापर्यंत मी कुणालाही विनाकारण मारलेलं नाही किंवा कुणावरही आवाज चढवलेला नाही. आणि माझ्या या स्वभावामुळे ना खूप लोकांशी दुश्मनी ओढवून घेतली. आणि या अशा माणसाला फक्त पगार मिळतो, बाकी काही नाही. त्यामुळे ना माझ्या लेकीला खूप तडजोड करावी लागली. तिच्यासाठी ना जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी महाग असतात. त्यामुळे मी तिला काही देऊ शकलो नाही असं नाही, पण वेळेत नाही देऊ शकलो. पण माझ्या लेकीने कधी तक्रार नाही केली. जे आहे त्यात आनंद मानला. मी जे काही कमवलं ना त्यात आम्ही सगळे आनंदात राहतो. काका, पण तुम्ही हे मला. डॉक्टर, आम्ही पैशानं गरीब असलो ना तरी मनाने श्रीमंत आहोत. आणि माझ्या लेकीसाठी मला असा मनाने श्रीमंत असलेला मुलगा पाहिजे. आणि आज तो मुलगा मी शोधलाय. कोण? तुम्ही.
डॉक्टर, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण ही माझी नाही, लक्ष्मीची सुद्धा इच्छा आहे की माझ्या लेकीचा हात मी तुमच्या हातात द्यावा. नाही, मला माहित आहे मी असं अचानक विचारल्यामुळं काय उत्तर द्यावं तुम्हाला कळत नाही. तुम्ही आत्ता उत्तर नाही दिले तरी माझी काही हरकत नाही, कारण तुमच्याही आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही नीट विचार करून उत्तर द्या, कारण तुमच्या या उत्तरावरनं तुमच्या दोघांचं नाही, 2 घरांचं भविष्य अवलंबून आहे. आणि तुमचा नकार असला ना तरी मला कळवा, मला काहीही वाईट वाटणार नाही. शेवटी काही झालं तरी तो तुमचा निर्णय असेल. आणि ना, तुम्ही कस्तुरीची अजिबात काळजी करू नका, तिला यातलं काहीही माहीत नाही. काका प्लीज तुम्ही शांत व्हा ना. माझे बाबा आलेत बाहेर, म्हणून सौरभला आत येता येत नाही आणि मला बाहेर जाता येत नाही. तुम्हाला काही झालं ना आता तर त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे काका. माझ्या बाबांनी तुमच्या बरोबर जे काही केलं ना त्याच्यात नक्की काहीतरी गैरसमज झालेला असणार आहे. नाही तर माझे बाबा नाही करणार असं. खरंच मी समजू शकते की बाबा आता इकडेच आलेत म्हणल्यानंतर तुम्हाला किती त्रास होत असेल, रागही आला असेल कदाचित. काका पण मी माफी मागते तुमची. तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका ना. इकडे माझे बाबा आलेत म्हणून तुम्हाला एवढा त्रास होतो, आणि माझ्या बाबांना माझं लग्न सौरभ सारख्या चांगल्या माणसाबरोबर लावून द्यायचंय. मला खरंच कळत नाही की हे कोण आलं होतं? मम्मी ते विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. कोण आलं होतं? कस्तुरीचे बाबा. विश्वास, कुठं होतास? वरती. काय करत होतास? तो हवालदार आलेला म्हणून लपून बसलेलो. एवढी फाटली त्या हवालदाराला बघून? फोन करता नाही आला तुला? करणार होतो मामी, पण गडबडीत फोन पडला माझा. एक काम धड करता येत नाही तुला. मानलं पाहिजे त्या हवालदाराला. माझ्याच नवऱ्यावर हल्ला करून माझ्या घरात येऊन चित्ता परत गेला तो. आला होता तुझा बाप. तू बोलावलं होतस त्याला? मम्मी तुला विचारलंय का मी? तुला विचारलं नाही, ती उत्तर दे ना. तू बोलावला होतास त्याला?
नाही मम्मी, त्यांनी मला बघितलं सुद्धा नाही. मी भाईंच्याच खोलीत होते. बाबांना अजून माहित नाहीये मी इथे काम करते. मग का आला भता हित? लग्नाची मागणी घालायला. तिला ना जरा दमदीर नाही. हा बोल. अहो, तुम्ही नीट विचारलं ना की कस्तुरी सारखं? विचारलं तर डायरेक्ट घरात गेलो आणि विचारलं. तुला सांगतो लक्ष्मी, एखादं मेडल मिळाल्यासारखं वाटतंय बघ. अहो, डॉक्टर काय म्हणाले? त्यांनी काय उत्तर दिलं? नाही, त्यांनी अजून काही उत्तर दिलं नाही. पण कसं आहे, अशा वेळेस जरा थोडा वेळ लागतो ना, म्हणून मी पण काय नाही बोललो. बरं, घरी कोण कोण आहे? म्हणजे त्यांची कोण भावंड वगैरे आहेत का? नाही, मी गेलो त्यावेळेस कुणी नव्हतं. पण आपल्या माऊच्या मालकीन आहेत ना, त्या डॉक्टरांना चांगल्या ओळखतात. हो. लक्ष्मी, घर ना खूप चांगलं आहे. अगं, घर कसलं, आपली अख्खी चाळ मावेल ना एवढा मोठा बंगला आहे त्यांचा. बरं, त्यांच्या आईंशी भेट झाली? नाही ना ग, त्या मंदिरात गेल्या होत्या. त्या मालकीनबाई सांगत होत्या की त्या सारख्या मंदिरात असतात. हो. देवघळ्यात बघ त्या. हे बाकी चांगलं आहे. हा, अगं, चांगलं काय, उत्तम आहे. लक्ष्मी, डॉक्टरांनी जर होकार दिला ना, तर आपल्या माऊनं नशीब काढलं बघ. तुमच्या तोंडात साखर पड. अगं, साखर काय, आता ना जास्त साखरेचा चहा देत जा मला. तुम्ही ना. बरं, चल चल, चौकीजवळ आलं, ठेवतो फोन. ठीक आहे. सगळं व्यवस्थित होऊ दे. नशीब आहे हवालदाराचं. मम्मीच्या घरात आला आणि मम्मीचा पत्ताच नाही त्याला. बाई एवढ्या जवळ आणि बाईला त्यानं बघितलंच नाही. घरात पोरगी त्याची, तिला तो भेटलाच नाही. सुरू मानलं पाहिजे तुला. मी भाईंसाठी आणि कस्तुरीसाठी केलं. मला माझ्या डोक्यात असं काही नव्हतं. काय पण असो, हे सगळं कळल्या हवालदाराचा चेहरा बघण्यासारखा असेल रे. मी म्हणाले होते ना सुरू, त्या हवालदाराला शिक्षा भेटलीच पाहिजे. आणि तुझी इच्छा होती त्याचा जीव वाचला पाहिजे. मग आता माझी एक इच्छा आहे, त्या हवालदाराला सगळं कळलं पाहिजे. मम्मी, अहो असं नका करू प्लीज. मी पाया पडते तुमच्या. बाबांची चूक झाली, ते इकडे आले, पण प्लीज बाबांना काही सांगू नका यातलं. चांगले की तलवारीवरच मान ठेवली, आता फक्त तलवार फिरवायची बाकी. तुम्हा दोघांचं लग्न होण्याच्या आधी त्या हवालदाराला सगळं कळलं पाहिजे. मम्मी, अशाने बाबांच्या मनात सौरभ विषयी जो आदर आहे ना, तो खरंच निघून जाईल. वाटलंच मी बोलणार नाही सौरभशी. मी यापुढे त्याच्या समोरही नाही येणार. कस्तुरी, ते बघ, मम्मीची जर इच्छा असेल की तुझ्या बाबांना सगळं खरं खरं कळावं, तर माझी तयारी आहे त्यांना सगळं खरं सांगायची. पण एक नक्की, मी लग्न केलं तर कस्तुरीशीच करेन.